नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण दर महिन्याची जी सुरुवात असते आपली FRS असेल, वजन उंची असेल, तर आपल्या सगळ्या खूप साऱ्या ताईंना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करत असताना खूप मोठ्या अडचणीचा सामोरा करावा लागते. कारण की आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जो अपडेट आलेला होता 25.1.3, तर ह्या अपडेटमध्ये आपल्याला THR भरायला खूप सुलभता दिलेली होती. परंतु हा जो अपडेट होता हा आपल्या खूप साऱ्या ताईंना शो झाला नाही किंवा तो आला नाही. त्यामुळे आपल्या खूप साऱ्या ताईंचं नुकसान झालं. आणि त्याच्यानंतर जो अपडेट आला 25.1.4, तर त्याच्यामध्ये ती सुविधा काढून घेण्यात आली. तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट येत आहेत. आणि काही अपडेट आपल्याला कामासाठी असतात, तर ते अपडेट काही जणांना येतात तर काही जणांना येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जो अपडेट आला तर त्याच्यातनं जी आपल्याला सुलभता दिलेली होती तर ती काढून टाकण्यात आली. खूप साऱ्या ताई वैतागलेल्या आहेत. परंतु ताईंनो, परत एक अपडेट आलेला आहे. तर आता हा अपडेट करून की आपल्याला FRS करता येतं का, तर हे आता तुम्ही बघायचे. कारण की माझ्याकडे लाभार्थी तसा शिल्लकच नाही. माझे सगळे 100% काम माझं झालेलं आहे. कमी लाभार्थी असल्यामुळे लगेच होऊन जातं आणि मी साधारणतः 1 ते 2 तारखेला माझं हे काम होऊन जातं. तर तुम्हाला सगळ्यांना सांग अपडेट करा. कदाचित हा अपडेट आपल्यासाठी चांगला असू शकतो. आता मी ते त्याच्यातलं कुठल्याही प्रकारचं काही पाहिलेलं नाही, फक्त मी अपडेट तुम्हाला सांगते. तर बघा, आधी प्लेस्टोअरवर जा. हा अपडेट देखील तुम्हाला वर आलेला नसेल. प्लेस्टोअरवर जायचं आहे आणि प्लेस्टोअरवर गेल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की तो अपडेटमध्ये नेमकं काय आहे किंवा त्या अपडेटनंतर आपल्याला काम करणं सुलभ जातं किंवा नाही. तर बघा, जे वर दिलेलं आहे बहुतेक आज देखील तेवढंच असेल. बघा, हा अपडेट आहे 7 जानेवारीला, म्हणजे कालच हा अपडेट आलेला आहे. रात्री येत असतो आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा दिवसा बघतो तेव्हा आपल्याला दिसतो. तर याच्यामध्ये 2 गोष्टी दिलेल्या दिसत आहेत. तर आपण आत बघून देखील बघू शकतो. इथं जाऊन आपण वर्जन पण पाहू आणि त्याच्यानंतर नेमका अपडेट काय ते पण पूर्ण बघून घेऊ. तर बघा, माझा अपडेट झालेला. अपडेट आला म्हणजे मी लगेच अपडेट करत असते. मला आत्तापर्यंत पोषण ट्रॅकरमध्ये काम करत असताना अडचण अशी आली नाही असं म्हणता येणार नाही. अडचण येत आहे, परंतु अडचण आली तर ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत असते. पण जेवढी माझ्या खूप साऱ्या ताईंना मेजर अडचण आली तेवढी मला तरी जाणवत नाही. कारण की जो अपडेट आला आपला 25.1.3, तर त्याच्यामध्ये अशी सुलभता दिलेली होती की जर तुमचा चेहरा मॅच होत नसेल तर तुम्हाला डायरेक्ट खालचं त्याच्याखाली एक ऑप्शन येणार होतं. जसं आपल्याला स्किप करून THR भरायचं ऑप्शन होतं, त्याच जागेवर एक ऑप्शन आलेलं होतं आणि त्या ऑप्शनच्या माध्यमातून आपण लगेच THR हा भरू शकणार होतो. पण बऱ्याच माझ्या ताईंना ते ऑप्शन म्हणजे तो अपडेट आला नसल्यामुळे बऱ्याच जणांचं काम हे अर्धवट राहिलं. आणि आत्ता जेव्हा तो 25.1.4 अपडेट आला तर त्याच्यात ते ऑप्शन त्यांनी काढून टाकलं. आता जो अपडेट आलेला आहे तो बघून घेऊ आधी, त्याच्यानंतर मग आपण आपल्याला बघायचं आहे की नेमकं काय. बघा, सर्च पॉज बेनिफिशरी SNP लिस्ट, त्याच्यानंतर ॲप ऑप्टिमायझेशन. आता ॲप ऑप्टिमायझेशन म्हणजे आपण ॲपमध्ये काम झालेलं असतं. आता त्यांनी ऑप्टिमाइज केलेली आहे म्हणजे त्याच्यात सुधारणा होणं अपेक्षित आहे. इथं जर तुम्ही पाहिलं 25.1.5, आता हे व्हर्जन तुमचं आलेलं आहे का एवढं चेक करा. कदाचित हा अपडेट आपल्यासाठी चांगला असू शकतो. मी जर तरच बोलते, कारण की जो पण अपडेट येतो आहे, काही ठराविक अपडेट येतात तर आपलं काम सोपं करतात आणि काही अपडेट असे येतात की त्यामध्ये आपण दिवसभर पोषण ट्रॅकर ॲप ओपन करायला जातो, ते ओपन होत नाही. ती एक प्रॉब्लेम असतो. एक नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला लाभार्थी उपलब्ध राहत नाही. आणि आपल्याला मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं की प्रोफाईलमध्ये जा, तेथून फेस कॅप्चर करा आणि त्याच्यानंतर 5 ते 6 तासांनी आपण डिले ट्रॅकरमध्ये गेलो तर तो THR नोंदवला जातो. पण हे तुम्ही सकाळी करा आणि संध्याकाळी मात्र THR तुमचा 100% नोंदवला जाईल. हे मी काल सांगितलं आहे, बरोबर आहे. परंतु जर आपण संध्याकाळी केलं तर दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम येतोय असं काही ताईंचं म्हणणं आहे. तर तुम्ही शक्यतोवर सकाळी करून संध्याकाळी करा. आता कदाचित ह्या अपडेटमध्ये काही बदल झाला असेल, म्हणजे ॲप ऑप्टिमाइज झाली याचा अर्थ ॲपमध्ये सुधारणा झालेली, तर कदाचित तो इश्यू कमी झालेला असेल मे बी. कारण की मी फक्त तुम्हाला शक्यता सांगत आहे, कारण की मी जर प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी माझ्याकडे उदाहरण आहे, त्याच्यामुळे मी ते क्लिअर सांगू शकत नाही. परंतु ताईंनो, तुम्ही ॲपला अपडेट करून बघा. ह्या ॲपच्या अपडेटनंतर कदाचित आपलं काम सुरळीत पण होऊ शकतं. मी आपल्या सगळ्यांच्या भावना समजू शकते, कारण की मी पण एक सेविका आहे आणि मला कळत आहे की आपल्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जेवढे अपडेट येत आहेत इतके अपडेट ते पाठवत आहेत, परंतु त्या अपडेटमध्ये ते नीटनेटकेपणा किंवा ती तपासणी ही केली जात नाही प्रॉपर. आणि त्याच्यामुळे काम करायला सेविका ताईंना खूप अडचण येते,
खूप म्हणजे खूपच अडचणी येते. एकेका गोष्टीसाठी इतका वेळ थांबावा लागतो, खूप साऱ्या ताईंना तो प्रॉब्लेम येते. मला नक्कीच या गोष्टी सगळ्या मान्य आहेत की आपल्याला सगळ्यांना अडचणी येत आहे. लवकरात लवकर पोषण ट्रॅकर टीमशी बोलून हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करावाच लागेल, कारण की येणारे अपडेट अशा पद्धतीने येतात. आधी सगळ्या माझ्या ताई जीव तोडून काम करत आहेत, परंतु पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं काम 100% करण्यासाठी असमर्थ आहेत. हे अपडेट नक्कीच सांगत आहेत. एखादा अपडेट येतो तो चांगला असतो, पण एखादा अपडेट असा येतो की त्याच्यामध्ये आपल्याला रोजचं काम करणं देखील मुश्किल होऊन जातं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आता आपले जे सिम बंद झालेले आहेत, तर नवीन सिम आपले नंबर घेतले गेलेले आहेत, तर त्याच्यामुळे देखील तुमचं ॲप ओपन होत नाही. आता तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की शासनाने दिलेले कार्ड हे बंद पडलेले आहेत. आता हा खूप मोठा मुद्दा आहे. याच्यावर देखील एक दिवस मी व्यवस्थित व्हिडिओ करते. खूप काळाची गरज आहे की प्रत्येक गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या जातात. ही देखील गोष्ट खूप महत्त्वाची. परंतु आज एवढंच सांगेल की ताईंनो, पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अपडेट आलेला आहे. फक्त अपडेट करा. कदाचित अपडेट केल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होऊ पण शकतो. मी शक्यता सांगत आहे. तुम्ही तो प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये त्याच्यासाठी चांगलं जर हे झालं तर नक्कीच आपल्या सगळ्यांचा फायदा होईल. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की मी काही ना काही प्रयत्न करून आपल्या ॲपमध्ये सोल्युशन कशा पद्धतीने काढता येईल ताईंनो हे करण्यात. तर ताईंनो, तुम्हाला वेळोवेळी आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या संदर्भात ज्या येणाऱ्या अडचणी असतात, माझ्या स्तरावर जेवढं मला शक्य असतं तेवढं नक्कीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. परंतु आता सध्या THR भरत असताना खूप साऱ्या ताईंना अडचण येते. ही अडचण खूप मोठी आहे. काहींचं काम 100% झाले आणि काहींचं काम 50% देखील झाले नाही. काहींकडे खूप लाभार्थी आहेत, तर त्यांपुढे खूप मोठा प्रश्न आहे. तर ताईंनो, याच्यासाठी आपल्याला पोषण ट्रॅकर टीमशी याविषयी चर्चा करावी लागणार आणि याच्यावर लवकरात लवकर सोल्युशन कसं होईल, कारण की टेन्शन घेऊ नका. तुम्ही जरी संपूर्ण महिनाभर देखील हे काम केलं तरी तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही, एवढं नक्की, हे खात्रीशीर मी सांगू शकते. आणि तुम्ही प्रोफाईलमधून फेस कॅप्चर करून डेली ट्रॅकरमध्ये THR भरला तरी आपल्या परीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डवर दिसणार आहे. कारण की THR तिथून भरलाच जात नाही. तो THR आपल्याला डेली ट्रॅकरमध्ये येऊनच भरावा लागतो. त्याच्यामुळे फक्त फेस कॅप्चर तिथं करायचं, हे सोल्युशन आहे सध्या. जर तुम्हाला वाटत असेल तर कधी कधी असं होतं की काही कालावधी अडचण असते आणि त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व होतो आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही फेस कॅप्चर आरामात होऊ शकतं. तर अजून अपडेट येण्याची शक्यता आहे. ह्या अपडेटनंतर बघा की काय होतं काय नाही, आणि त्याच्यानंतर परत आपण बघू की कदाचित आपण टीमशी बोलून आपल्या याच्यावर काही सोल्युशन काढता येतं का. हा प्रयत्न नक्कीच आपल्या माध्यमातून होईल. तर ताईंनो, तेवढ्यापुरतं एवढंच सांगेल की तुम्ही आता सध्या ॲपला अपडेट करा आणि बघा. त्याच्यानंतर तुमची प्रतिक्रिया नक्कीच उद्या कळवा आणि बघू मग आपण त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.